जनावरांना बोलता येतं का? त्यांची शाळा भरते का? त्यांना शिकवायला कुणी येतं का? ती पिलं जन्माला येतात, काही दिवस त्यांची आई त्यांच्या चोचीनं त्यांना दाणे भरवते आणि नंतर त्यांना सांगून टाकते की आता तुमची भरारी तुम्ही घ्यायची आहे. त्यांच्यासाठी कोणती प्रॉपर्टी करून ठेवली जात नाही, त्या पक्ष्यांसाठी कोणी घरटं बांधून ठेवत नाही, त्यांचं घरटं त्यांनाच बांधायचं असतं. ते पक्षी एक एक काडी गोळा करतो आणि ते घरटं बांधतो. घरटं बांधल्यानंतर पावसामध्ये वाऱ्यामध्ये ते घरटं तुटून जातं. कोणत्या पक्षाला घरटं तुटल्यानंतर तुम्ही रडताना बघितलंय का? किंवा कुणाकडे मदत मागताना बघितलंय का? आमचं घरटं तुटलं ना, आता काय करायचं बघा, काहीतरी मदत करा, असा कोणता पक्षी तुमच्या दारात येतो का? रडायला तो काय माणूस थोडीच आहे, तो पक्षी आहे. परत काडी गोळा करतो, परत घरटं बांधतो. मला वाटतं प्राण्या पक्ष्यांकडनं आपण हे शिकायला हवं. आपल्याला कुणीतरी बोलणार आहे, आपल्याला कुणीतरी दिशा दाखवणार आहे, आपली कुणीतरी काळजी घेणार आहे, याच्यापेक्षा नशीब काय असू शकतं? तुमची स्वप्न ठरवली असतील बऱ्यापैकी. कुणाला वाटत असेल मी डॉक्टर व्हावं, कुणाला वाटत असेल इंजिनियर व्हावं, कुणाला वाटत असेल मी काही सायंटिस्ट व्हावं. अनेक वेगवेगळे विषय तुमच्या डोक्यात असतील. लहानपणी वाटतं मी डॉक्टर व्हावं, थोडंसं मोठं झाल्यावर वाटतं इंजिनियर व्हावं, परत वाटतं तिसरंच काहीतरी व्हावं. तुमची स्वप्न ही कदाचित वेगवेगळ्या टप्प्यांवरती बदलतही जातील. तुम्ही काय स्वप्न बघायचं आणि काय करायचंय हे तुमचं तुम्ही ठरवणार आहात. फक्त मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, जे काही कराल त्याचं तुमचं तुम्हाला तरी कौतुक वाटलं पाहिजे. तुकाराम महाराज असं जायला निघाले आणि मग कुणी एकाने विचारलं, तुकाराम महाराज तुम्ही काय मिळवलं, काय मिळालं तुम्हाला आयुष्यात? ग्रंथ लिहिले, अभंग लिहिले, मिळालं काय? आणि त्यावेळेस तुकाराम महाराज म्हटले, कौतुक वाटे झाली या वेचाचे. जगाला काय कौतुक वाटतंय की नाही मला माहित नाही, पण माझं मला मात्र कौतुक वाटतंय मी जे जगलो त्याच. पोरांनो, जगाला आपलं कौतुक वाटेल की नाही मला माहित नाही, पण तुमचं तुम्हाला मात्र कौतुक वाटलं पाहिजे की आपण जे करतोय ते योग्य आहे का? तुमचे शिक्षक तुमचं अप्रायझल करतील, तुमचे पालक तुमची तुलना करतील, तुमचं परीक्षण करतील. मागच्या वर्षी तुला एवढे मार्क मिळाले, मग या वर्षी एवढे का, एवढे कमी का, एवढे जास्त कसे, अजून जास्त मिळायला हवेत. पण मला वाटतं तुम्हीही तुमच्या अंतर्मनात डोकवायला हवं आणि स्वतःला विचारायला हवं की आम्ही कुठे आहोत. आणि तुमची सगळीच प्रगती ही फक्त मार्कांमध्ये मोजतात असंही नाही आहे. हल्ली काय झालंय, आपल्याला असं वाटायला लागलंय की खूप मार्क मिळाले म्हणजेच आम्ही यशस्वी झालो. याचा अर्थ असाही नाहीये की तुम्ही मार्क मिळवू नका, तुम्ही चांगले मार्क मिळवायला हवेत. परंतु केवळ तुमच्या गुणपत्रिकेला आलेली गुणांची सूज म्हणजे गुणवत्ता नाहीये हे तुम्हाला कळायला हवं. तुम्ही जो अभ्यास करताना पोरांनो, तो अभ्यास तुम्ही मनापासून करायला हवा. मराठीतला एखादा धडा वाचताय ना, त्या धड्याचे लेखक तुमच्याशी बोलायला हवेत. गणित सोडवताना गणितातले आकड्याचे डोळ्यासमोर खेळायला हवेत. लॅबमध्ये जाऊन काही प्रयोग करताय ना, सायंटिस्ट तुमच्याशी गप्पा मारायला हव्यात. इतिहास शिकताय ना, इतिहासातली पात्र अशी डोळ्यासमोर उभी राहायला हवीत. भूगोल शिकताय ना, भूगोलातले अक्षांश आणि रेखांश असे नजरेसमोर दिसायला हवेत. इतकं तुम्ही समरस तुमच्या अभ्यासासोबत व्हायला हवं. पण आपण अभ्यास पण फॉर्मॅलिटी म्हणून करतो. आता एक्झाम जवळ आली आहे, मग आता तासन तास वाचायला हवं. मग चला इम्पॉर्टंट क्वेश्चन कोणते आहेत शिक्षकांना विचारायला हवं. एरवी आपण अभ्यास करणार नाही, पण परीक्षा आल्यानंतर रात्री 12-12, 1-1 वाजेपर्यंत जागणार, पहाटे मग लवकर उठणार, पार त्या एक्झाम हॉलमध्ये जाईपर्यंत पुस्तक बघणार. अरे हा क्वेश्चन वाचायचा राहिला, ते वाचायचं राहिलं. बर्डन घेऊन कोणती गोष्ट करू नका. फक्त एक्झामसाठी म्हणून वाचू नका. तुम्ही जे शिकताय त्याचा आनंद तुम्हाला आहे का? पिक्चर बघतो आपण, पिक्चर मध्ये सगळा संघर्ष असतो आणि हिरोच्या आयुष्यात शेवटी आनंद येतो, हॅपी एंडिंग. आयुष्य तसं नाहीये की कायम संघर्ष आणि मग आयुष्याच्या शेवटी आनंद. प्रत्येक गोष्टीचा आनंद घेता येईल का, मला वाटतं ते ठरवता यायला हवं. आपण काय केलं माहितीये का, सगळं मार्कांसाठी, इतिहास मार्कांसाठी, भूगोल मार्कांसाठी. शिवाजी महाराज 4 मार्काला, संभाजीराजे 5 मार्काला. तुकाराम महाराजांचा अभंग अवघड आहे म्हटले, ऑप्शनला टाकू. 10वीतले एक पोरग मला विचारत होता, सर या वर्षी मराठीच्या पेपरला ज्ञानदेव पडणार आहेत का तुकाराम पडणार आहेत? म्हटलं हे पडतील कसे ज्यांनी महाराष्ट्र उभा केला.
मार्कांच्या पलीकडे जाऊन तुम्हाला अभ्यासाकडे पाहता येईल का? मला वाटतं ते तुम्ही आज ठरवायला हवं. जीवन जगत असताना यश मिळवण्यासाठी अपेक्षित असणारा कमालीचा आत्मविश्वास आपल्याकडे आहे का? आणि तो कोणत्याही बाजारात विकत मिळत नाही, तो आपल्या आत असावा लागतो, हे स्वतःला ठणकावून सांगायला हवं. पोरांनो, मला सांगा, जंगलाचा राजा कोण आहे रे? तुम्हाला माहिती आहे का? जंगलाचा राजा कोण आहे? सिंह. आणि जंगलामध्ये सगळ्यात ताकदवर प्राणी कोण आहे? अशी लात मारली तर झाड पाडून टाकल. आणि जंगलामध्ये सगळ्यात उंच प्राणी कोण आहे? आणि जंगलामध्ये धावतो कोण सगळ्यात फास्ट? आणि जंगलामध्ये नाचतं कोण छान पाऊस पडल्यावर? आणि गातं कोण छान? मला सांगा, त्या सिंहाला कोकिळेसारखं गाता येतं का? चित्त्यासारखं धावता येतं का? हत्ती इतकी ताकद आहे का? उंटा इतकं उंच आहे का? आणि मोरासारखं नाचतंय का? आणि मग जंगलाचा राजा कुणी केलं सिंहाला? त्याचं त्यानंच जाहीर करून टाकलंय, मी जंगलाचा राजा आहे. आणि कारण काय माहितीये? सिंहामध्ये कमालीचा कॉन्फिडन्स आहे. तो असा सकाळी उठून त्यांना अशी मान झटकली आणि जंगलातला कोणताही प्राणी असा समोर आला ना, तो त्याच्या डोळ्यात डोळे घालून सांगतो, बाजूला व्हा नाहीतर शिकार करून टाकल. हा जो कमालीचा आत्मविश्वास आहे ना सिंहामध्ये, त्या कारणामुळे तो जंगलाचा राजा आहे. मला वाटतं आपल्यामध्ये प्रचंड ताकद आहे, पण दुर्दैवानं तो आत्मविश्वास आमच्याकडे नसतो. हे मला जमेल का? ते कळेल का? मला वाटतं तो आत्मविश्वास बाळगणं तुमच्यामध्ये असला पाहिजे. बघा, सचिन तेंडुलकर क्रीजवरती खेळत होता. भारत आणि ऑस्ट्रेलिया मॅच सुरू होती. भारताला 47 धावांची गरज होती जिंकायला. सगळ्यांना वाटत होतं जोपर्यंत सचिन तेंडुलकर क्रीजवर आहे तोपर्यंत आपण मॅच जिंकू. आणि ब्रॅड हॉकच्या एका चेंडूवर सचिनची विकेट पडली. सचिनची विकेट पडली, भारताला मॅच गमवावी लागली. ब्रॅड हॉकनं रेफरीकडनं चेंडू मागून घेतला, सचिनकडे गेला आणि म्हटला, जगातला तू सगळ्यात महान फलंदाज आहेस, मला या चेंडूवर तुझी सही देशील का? ऑटोग्राफ देशील का? सचिननं त्याच्यावरती ऑटोग्राफ दिली, त्याच्या पाठीवर थाप मारली आणि त्या सहीच्या खाली सचिनने एक वाक्य लिहिलं होतं. ते वाक्य होतं, इट विल नेव्हर हॅपन अगेन. परत असं कधीच घडणार नाही. त्यानंतर सचिन आणि ब्रॅड हॉक कितीतरी वेळा एकमेकांच्या समोर आले, पण परत कधीच ब्रॅड हॉकच्या चेंडूवर सचिनची विकेट पडली नाही. बाळांनो, याला कॉन्फिडन्स म्हणतात, याला आत्मविश्वास म्हणतात. हा आत्मविश्वास आपल्या ठाई असला पाहिजे. आपल्याला काय करायचंय ते ठरवा. मला सांगा पोरींनो, सकाळी तुम्ही शाळेत यावं, तुमच्या अगोदर आई उठते की नाही? का तुम्ही शाळेत आल्यावर उठते? तुमच्या अगोदर पहाटे आई उठते, तुमच्यासाठी टिफिन तयार करते, छान तुमची वेणी घालून देते. पुरी बघा कशा छान वेणी फुलं बिलं लावून आल्यात. तुम्ही असं छान आवरून शाळेत गेलं पाहिजे, याच्यासाठी आई सकाळी लवकर उठते. पोरांनो, आई तुमचा टिफिन तयार करून देते. तुम्ही जोपर्यंत शाळेतून घरी जात नाही तोपर्यंत आई तुमची वाट बघत असते. तुम्ही गेल्याबरोबर आई तुमचा स्वयंपाक तयार असतो, पटकन तुम्हाला जेवायला वाटते. आई आणि वडील आपल्याकडनं त्यांच्या खूप अपेक्षा असतात की माझ्या मुलांनी शिकावं, माझ्या मुलीनं शिकावं, आपली मुलं मुली मोठी होतील. आणि आई वडिलांची स्वप्न जर तुम्हाला पूर्ण करायची असतील किंवा तुम्हाला तुमची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती जर बदलायची असेल तर तुमच्या समोर कोणता ऑप्शन आहे? आज तुमच्या समोर एकच ऑप्शन आहे आणि तो म्हणजे शिक्षण. शिक्षण सोडून तुम्हाला तुमची परिस्थिती बदलण्यासाठी ऑप्शन नाही. आणि आज या सगळ्या धावपळीमध्ये जिजाऊ तुमच्या सोबत आहे, जिजाऊ संस्था तुमच्या सोबत आहे. तुम्हाला जे हवं नको ते विचारणारं कुणीतरी आहे. मला वाटतं या गोष्टीचा तुम्ही फायदा घ्यायला हवा. पोरींनो, उद्या जर तुम्ही कलेक्टर झालात ना, लाल दिव्याच्या गाडीत बसून या स्कूलमध्ये याल. आम्ही सगळेजण गेटवर तुमच्या स्वागताला उभे राहू. तुमच्या गाडीचं दार उघडायला पण शिपाई असेल. आणि जेव्हा तुम्ही असं लाल दिव्याच्या गाडीत बसून याल, तुमच्या घरी जाल, तुमची आई तुमच्याकडे पाहिल, काय तुमच्या आईच्या चेहऱ्यावर आनंद असेल मला सांगा. तुम्ही उद्या डॉक्टर झाला, तुमचं हॉस्पिटल आहे, तुम्ही उद्या उद्योगात गेला, तुमचा मोठा कारखाना आहे, तुम्ही राजकारणात समाजकारणात आला, तुम्ही लेखक झालात, तुम्ही चांगला चित्रपट निर्माण करू शकला, तुम्ही चांगले ऍक्टर झालात, तुम्ही चांगले गायक झालात. आयुष्य एकदाच आहे, हे परत कधी मिळणार नाहीये. म्हणून या आयुष्यामध्ये आपल्याला काही वेगळं करता येईल का? आपल्या प्रत्येकात काहीतरी वेगळेपण आहे, ते वेगळेपण किमान आपल्याला शोधता येईल का? मला वाटतं याचा विचार व्हायला हवा. मला एक सांगा, सचिन तेंडुलकर सारखा षटकार ऐश्वर्या रायला मारता येईल का? ऐश्वर्या राय सारखा ठुमका लता दिदींना देता आला असता का? लता दिदींसारखं गाणं अशोक सराफला म्हणता येईल का? आपल्या प्रत्येकात काहीतरी वेगळं आहे, फक्त ते वेगळेपण तुम्हाला ओळखता आलं पाहिजे.
ज्या दिवशी तुम्हाला तुमच्यातलं वेगळेपण ओळखता येईल ना पोरांनो, त्या दिवशी तुमचं जगणं सुंदर होऊन जाईल. मी एक गंमत सांगतो, तुमचा जास्त वेळ घेत नाही. मी कॉलेजला गेलो आणि कॉलेजला गेल्यावर मला माझ्या सरांनी विचारलं, गणेश तुला MBA कशात करायचं? नीट ऐका, तुमच्या लक्षात येईल. सरांनी विचारलं MBA कशात करणार? मी म्हटलं ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये MBA करणार. सर प्रत्येकाला विचारत होते कोण MBA कशात करणार. आमच्या वर्गात एक बोबडे बोलणार पोरग होतं. त्याला विचारलं तुला MBA कशात करायचं? तो म्हटला सर मला मार्केटिंग मध्ये MBA करायचं. म्हटलं सर म्हटले तुला नीट बोलता येत नाही, तू मार्केटिंग मध्ये काय MBA करतो? तुझं बॅकग्राऊंड कॉमर्स आहे, तू फायनान्स मध्ये MBA कर. पोरग वर्गात उठून उभं राहिला, म्हणला सल कलनाल तर मार्केटिंग मध्ये MBA कलनाल नाही तर शिकणार नाही. म्हटलं सर म्हटले तुला काय करायचंय ते कर. आपण शोधूयात की कुणामध्ये मार्केटिंगचं टॅलेंट आहे, त्यानं मार्केटिंग मध्ये MBA करावं. म्हटलं ठीक आहे. आम्हाला वाटलं आम्ही बोलणारी पोरं. आमची परीक्षा घ्यायची ठरवली. सरांनी आम्हाला सगळ्यांना 100 रामायणाच्या प्रती दिल्या आणि सांगितलं या बाजारात जाऊन विकून यायच्या. ज्याच्या सगळ्यात जास्त प्रती विकल्या जातील त्यानं मार्केटिंग मध्ये MBA करावं. आम्हाला वाटलं आम्ही तर अशा 100 प्रती बाजारात जाऊन विकून येऊ. 8 दिवसानं आम्ही वर्गात आलो. सरांनी विचारलं गणेश 100 पैकी किती प्रती गेल्या? म्हटलं 4. राहुल 8, संतोष 10. मार्क मिळवणारी पोरं पण 20 पेक्षा जास्त प्रती कुणाच्याच गेल्या नाही. बोबडं बोलणारं पोरग मागच्या बाकावर बसायचं. त्याला विचारलं तुझ्या किती प्रती गेल्या रे? म्हटला सल 100 प्रती विकून आलो. म्हटलं सर म्हटले केलं काय? मार्केटिंगची कोणती स्ट्रॅटेजी, कोणतं रेफरन्स बुक? म्हटलं काहीच नाही. लोकांच्या दालात द्यायचो, बेल दाबायचो, लोक बाहेर यायची. लोक बाहेर आली की समोर लामायण ठेवायचो आणि सांगायचं हे लामायण विकत घेता का वाचून दाखवू? लोक म्हणायची वाचून नको दाखवू, तुझं रामायण विकत घेतो. मला सांगा बोबडं बोलणं विकनेस आहे का स्ट्रेंथ आहे? दाबून ठेवला असता तर स्ट्रेंथ ठरला असता का? नाही. आपल्या प्रत्येकात काहीतरी वेगळं आहे. मगाशी सरांनी विचारलं, परेश सरांनी गणित कुणाला आवडतं? सगळे एकमेकाकडे पाहायला लागले. मग विचारलं मराठी कुणाला आवडतं? मग 2-4 पोरांनी हात वर केले. अरे कुणाला मराठी आवडेल, कुणाला गणित आवडेल, कुणाला भूगोल चांगलं वाटेल, कोण इतिहासात रमेल. आपल्या सगळ्यांच्या आवडीनिवडी वेगळ्या आहेत. आपल्या प्रत्येकाच्या स्ट्रेंथ वेगळ्या आहेत. आपल्या प्रत्येकामध्ये असणारे विकनेस वेगळे आहेत. फक्त आपल्या स्ट्रेंथ आणि विकनेस काय आहेत ते आपल्याला ओळखता आल्या पाहिजेत. शाळेतले दिवस परत कधीच मिळत नाही. त्या शाळेतल्या दिवसांचा मनापासून आनंद घ्या. हे स्कूलमधले हे दिवस परत आहेत का? आता आम्हाला वाटलं छान मांडी घालून बसावं,